उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले, त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा, ते पाहण्याची संधी तुम्हाला पण मिळेल। जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू सुद्धा विसरलेलो असतो आणि आपलं पूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी आपण खर्च करतो। त्यामुळे अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे। सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा सुंदर स्वामींचे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका। जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे, तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये माणसाने? कशासाठी हा एवढा अट्टहास? जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेड आणि बावळट समजायला लागतात। त्यामुळे लोकांना थोडंसं अंतरानेच ठेवायला पाहिजे। कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता, कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाहीत। सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारखे होत नाहीत, म्हणून तुम्ही वाईट असता। कधीही दुसऱ्यांचं बोलणं ऐकून स्वतःचे नाते तुम्ही संपवू नका, कारण नाते आपले असतात, दुसऱ्यांचे नाही। त्यामुळे कान आणि डोळ्यांमध्ये 4 बोटाचं अंतर आहे। स्वतः प्रत्यक्ष पाहिल्याने आणि कानाने ऐकल्यानंतरच तुम्ही पुढचं डिसिजन घ्यायला पाहिजे। खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसतेच, कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही, त्यांचा सुगंधच सर्वत्र दरवळत असतो। तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही। त्यामुळे समोरची व्यक्ती कशीही तुमच्या सोबत वागत असली तरीही तुम्ही चांगले वागा, चांगले राहा। आणि जर का तुमचा हेतू चांगला असेल, तुमचं कर्म चांगलं असेल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही। स्वामी माऊली ती नक्कीच कमतरता पूर्ण करतील, कारण जो भक्त सच्चा असतो त्याच्या पाठीशी नेहमीच स्वामी असतात। सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी, अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा, जेणे की त्याचं आयुष्य सुद्धा असंच आनंददायी होईल, भाग्यवंत ठराल। एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव कधीच माफ करत नाही। त्यामुळे कधीही एखाद्याला धोका देत असताना तुम्ही 10 वेळेस विचार करा। वेळ असते तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे, कारण वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होत असतो। काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो। त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्यांनी चांगली वेळ आणून दिलेली आहे, अशा लोकांना तुम्ही कधीही नाकारू नका। आयुष्यभर त्यांना तुम्ही जपा आणि ज्यांनी आपल्या वाईट वेळेत साथ सोडली त्यांना परत तुमच्या आयुष्यात स्थान तुम्ही देऊ नका, ती चुकी तुम्ही परत करू नका। सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा। कोणी आज तर कोणी उद्या बदलते, पण विश्वास ठेवा, या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलत असतो, ज्याच्या त्याच्या स्वार्थानुसार। जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते। त्यामुळे संगत ही तुम्ही चांगली ठेवा, तुमचे आजूबाजूचे लोकही तुम्ही चांगले ठेवा। आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे, लोक फक्त हेच पाहतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही। त्यामुळे लोकांसाठी तुम्ही तुमचं आयुष्य हे खर्च करू नका। मन तर अजूनही जिवंत आहे, फक्त भावना मेल्या आहेत, ते सुद्धा आपल्या आप्तजनांमुळेच, आपल्या जवळच्या माणसांमुळेच। त्यामुळे तुमच्या भावना कोणीही येईल आणि दुखावून जाईल एवढेही तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका। तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणालाही काहीही फरक पडत नाही, म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या
आणि जीवनामध्ये नेहमी आनंदी, सुखी आणि खुश राहा. जर तुम्हाला आनंदीच राहायचं असेल तर फक्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा, स्वामी भक्ती करा, स्वामींवरती सर्व निशंक सोपवा. कारण जो व्यक्ती स्वामींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतो त्याला कशाचीही कमी पडत नाही. कारण आपण आपलं दुःख एखाद्याला सांगू, तो दुसऱ्याला, तिसऱ्याला असं गावभर ती गोष्ट पसरणार. पण अशी एकमेव हक्काची आपली जागा आहे ती म्हणजे स्वामींचरणी. स्वामींजवळ तुमचं तुम्ही मन मोकळं करा, मन मोकळं तुम्ही रडून घ्या, भांडून घ्या, बोलून घ्या. आपली स्वामी आई आपली साथ कधीच सोडणार नाही, ना काल, ना आज, ना उद्या. प्रत्येक क्षणाला ते आपल्या पाठीशी असते. फक्त आपणच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो, त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास जर असेल आपल्या स्वामी माऊलींवरती तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका. या जगाला खोटे लोकच जास्त आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो, ते आपला द्वेष करतात. पण खऱ्याची साथ तुम्ही कधी सोडू नका. जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि आपले प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशीच लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात. तेच त्यांचे प्रिय भक्त असतात आणि हेच लोक आयुष्यात सर्व गोष्टींमध्ये जिंकतात, सफल होतात, यशस्वी होतात. कारण प्रत्येक पावला पावलाला त्यांना साक्षात स्वामी माऊलींची साथ मिळालेली असते. सहमत असाल तर स्वामी आई तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला तुम्ही शेअर करा, भाग्यवंत ठराल. या गोष्टीचं दुःख तुम्ही कधीच करू नका की तुम्ही काय गमावलं, पण या गोष्टीचं तुम्ही नेहमी आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवतातच आणि ती सत्यात उतरतेच गोष्ट. कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो. अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका जिथे तुम्हाला मान सन्मान नाही, जिथे तुम्ही शांत बसले पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिलं जात नाही, अशा ठिकाणी तुम्ही चुकूनही जाऊ नका. स्वतःची इमेज तुम्ही हाताने खराब करू नका. आपला तोच असतो जो कोणीही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही. नाहीतर आजकाल लोक वेळेनुसार बदलत आहेत, त्यांच्या गरजेनुसार आपल्याला ते हीन वागणूक देत असतात. आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागतं, नाहीतर आपल्या आयुष्याचं हसू करायला हे लोक मागे पुढे पाहत नाहीत. महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचं असून सुद्धा तुमची साथ देतो. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करत राहा, चांगले तुम्ही आयुष्य जगा, स्वामी महाराजांची भक्ती करा. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.